का तिथं जीव गेला की तिथं शांत होतो. त्याला कशी इच्छाच राहत नाही, त्याला चिंता राहत नाही आणि तो सर्व शक्तिमान होतो आणि त्याच्याकडं वाकडी दृष्टी करण्याचं ताकद जगामध्ये कोणाची नाही. पण जीवाला मोह आवरत नाही. काय जीवाला मोह आवरत नाही, पण मोह तर आवरलंच पाहिजे, मग आवरलाच पाहिजे. मग आता दारुड्या असतो, दारुड्या त्या दारूची फार ओढ असते, प्रचंड ओढ असते. परंतु दारूच्या आहारी गेल्यामुळं काय होतं, त्याची जगात चिथू होते, त्याला प्रतिष्ठा नष्ट होते, त्याच्या संसाराची वाट लागलेली असते, त्याचा धंदा व्यवसाय संपलेला असतो, जगामध्ये त्याला काडीची किंमत नसते. हे कशामुळं? केवळ तो दारूच्या आहारी गेल्यामुळं. काय? केवळ दारूच्या आहारी गेला म्हणून तर तो दारूड आहे, तर त्याची बेइज्जत होते जगामध्ये, त्याला काडीची किंमत नसते, त्याला कुत्रंसुद्धा जगात विचारत नाही. आधी त्याला खूप किंमत होती आणि तो संपत्ती बाळगून होता आणि सगळे अनेक लोक त्याच्या आश्रयाला येत होते, त्याच्या जवळ येत होते, त्याची स्तुती करीत होते, त्याच्या आदर करीत होते, त्याच्यावर प्रेम करीत होते, त्याच्या शब्दाचं पालन करीत होते. परंतु एका दारूनं काय केलं, त्याच्या सर्व वाट लावली. मग त्याचे सगळे गुण संपले आणि मग त्याला वाईट पशु कुत्र्यासारखं जीवन त्याला जगावं लागलं. मग आता एका कशामुळं घडलं? एका दारूमुळं, एका आसक्तीमुळं. एवढा मोठा होता, एवढा सुखी होता, एवढा कीर्तमान होता, जगाचं आदराचं स्थान होता, पण एका दारूने त्याची सगळी वाट लावली. तात्पर्य हे दारूचं उदाहरण कशाकरता घेतलं? तसं कोणताही विषय असाच असतो, तो काय करतो, आपली वाट लावतो, पण माणसाला कळत नसतं. म्हणून मी सांगतो, तुमचा मुलगा असो, तुमची मुलगी असो, तुमचा आई असो, बाप असो, वडील असो, जवळचा मित्र असो, नवे राजा जरी असला तरी तो सुद्धा आपल्या सुखाच्या, ज्ञानाच्या, वैभवाच्या आड येतो. आपली जगामध्ये त्रिभुवनाचं राज्य, राजपद सुद्धा आडवं येतं. ह्या अख्खं जगातली कोणतीही गोष्ट घ्या, जगातला साधा आपण मातीचा कण जरी म्हटलं, गवताची काडी जरी म्हटलं, किंवा घरातला फुटका कप जरी म्हटला, तर तो सुद्धा आपला अडकवतो, आपला घात करतो. मग तात्पर्य काय आहे? तर ह्या जगात कशातच अडकायचं नाही. आणि म्हणूनच काय झालंय, चित्तामध्येच देव आहे. देव कुठं आहे? चित्तामध्ये देव आहे. परंतु चित्तामध्ये जग आलं, प्रपंच आला, मोह आला, पैसा, इच्छा, वासना, अहंकार, मोठेपणा आला या चित्तामध्ये, का मग चित्तातला देव नष्ट होतो. आणि जेव्हा चित्तातून सगळं नष्ट होतं, तेव्हा मग त्या चित्तामध्ये ज्ञान, घन, आनंद, पूर्ण ज्ञान, प्रचुर सुखदायक, सामर्थ्य संपन्न असा तो परमात्मा चित्तात प्रगट होतो. आणि ती परमात्म्याची शक्ती, परमात्म्याचा आनंद, त्यानं आपण युक्त होतो, आपोआप आपण आनंदी होतो, आपोआप चिंता माणसाची जाते. परंतु म्हणूनच काय म्हटले, होई रे निसंग. आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या जगात राहून जगापासून अलिप्त व्हायचं आहे. बँकेचा कॅशियर काय करतो? लाखो रुपये घेतो, परंतु माझे म्हणत नाही. लाखो रुपये खिशात आलेले, लाखो रुपये स्वतःच्या खिशात घालत नाही, तर त्या बँकेच्या बॉक्समध्ये टाकतो. त्यानंतर द्यायचे जर झाले तर स्वतःचे नाही, तो म्हणतो त्या बॉक्समधून पैसे घेतो, बॉक्समधून पैसे देतो, आलेले पैसे बॉक्समध्ये टाकतो आणि देण्याचे पैसे त्या बॉक्समधून देतो. तो म्हणतो हे माझं काही नाही, हे बँकेचं बॉक्स आहे. तशा प्रकारे आपण ह्या जगातून जे घेतो आणि जे देतो ते आपलं नाही, ते परमेश्वराचं बॉक्स आहे. जे मिळेल ते परमेश्वराच्या बॉक्समध्ये टाकायचं आणि जे काही द्यायचं असेल तर त्या परमेश्वराच्या बॉक्समधून द्यायचं. इथं माझं काय आलं नाही आणि माझं काही गेलं नाही, आपण अलिप्त राहायचं. आपण पाहतो की त्या पाण्यामध्ये काय असतं? कमलपत्र असतं. ते कमलपत्र पाण्यामध्ये असलं की काय होतं? तर ते पाण्यात 24 तास राहतं, परंतु पाणी त्याला स्पर्श करीत नाही. किती मोठं जगातलं आश्चर्य सांगायचं. पाणी त्याला स्पर्श करत नाही,
पाण्यात बुडवा आणि शिंपडा, त्याचा एक थेंब सुद्धा उडत नाही, इतकं ते निसंग असतं. तसं आपल्याला शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही देव आहात, मग तुम्हाला देव जर व्हायचं असेल तर असंच व्हावं लागेल. माझं हा शब्दाला मूठ माती द्यावी लागेल, मी या शब्दाला मूठ माती द्यावी लागेल. आज मी आहे, पण तुम्ही म्हणता मी आमका आमका आहे, नाही का, मी अमुक आहे, मी अलकाताई आहे, मी राधिका आहे, मी भाकरेताई आहे, आणि हे माझं घर. तर वाटोळ केलं असेल तर मी आणि माझ्यानी, नाही का. आणि काय सर्व काही देवाचे आईशी वर्तन निश्चयाचे आहे, जितके देवाचे तितके तैसे वर्तन निश्चयाचे. माझं इथं काहीच नाही. शास्त्र हे समजून घ्यायचे. विचार करा, देह आहे, जीव आहे, आणि ते चैतन्य म्हणजे आत्मा आहे. तर आपल्याला माहिती आहे, देह तर हा एक तर जड आहे, देह हा नाशवंत आहे, देह हा कल्पित आहे, आणि देह हा क्षणभंगूर आहे. मग देहापेक्षा आपण देह सगळ्यांना दिसतो, पण जीव सगळ्यांना दिसत नाही. देहापेक्षा जीव सूक्ष्म आहे, आणि देहही दिसतो, जीवाची जाणीव होते. जीवाची देह डोळ्यांनी दिसतो, आणि तर जीवाची जाणीव आपल्या मनाला होते. सुखदुःख ज्याला होतात, जो आनंदी होतो, ज्याला राग येतो, नाही का, आणि ज्याला चिंता लागते, तो सगळा जीव असतो. पैसा मिळाला की ज्याला आनंद होतो तो जीव असतो, पैसा गेला की दुःख होतं तेव्हा जीव असतो. जेव्हा कशाचा राग येतो तेव्हा तो जीव असतो, जेव्हा कशाचा लोभ इच्छा निर्माण होते तेव्हा तो जीव असतो, नाही का. देह तर जड आहे, देहाला इच्छाही नसते, नाही का. ह्या इच्छा देवाच्या असतात. खाऊ वाटतं, प्यावं वाटतं, भोग घ्यावं वाटतात, ह्या इच्छा जीवाच्या असतात. परंतु जीव हा कसा आहे, इंद्रिय रहित आहे, म्हणून त्याला शरीराचा आश्रय घ्यावा लागतो. परंतु या इच्छा शरीराच्या नाहीत, शरीराच्या म्हणावं तर जेव्हा प्राण निघून जातो तेव्हा ते शरीर असतं. मग ते शरीर दूध पितं का, शरीर चहा पितं का, नाही का. शरीराला जर समजा काय कसा फटका दिला तर त्याला काय, त्याचं काही सुखदुःख होतं का. त्याला हार घातला त्याचा आनंद नाही, त्याला 4 लाथा घातल्या ते शरीराला दुःख नाही. मग जेव्हा तो जीव शरीरात असतो तेव्हा शरीराला लाथ घातली का ते दुःख जीवाला होतं का. जीव म्हणतो हे शरीर माझं आहे, हे शरीर म्हणजे मी आहे. शरीराला लाथ बसली म्हणजे ती लाथ मला बसली, आणि म्हणून तो दुःख होतो. आणि म्हणून त्या शरीराला चांगलं खायला मिळावं, या देहाचा चांगला सन्मान व्हावा, आणि तो देहाचा सन्मान स्वतःचा मानतो, देहाचं सुखदुःख स्वतःचे मानतो. आणि तसं जर पाहिलं तर देह वेगळा आणि चैतन्य वेगळं, देह वेगळा, जीव वेगळा, आणि आत्मा वेगळा, तिन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. परंतु जीवानं देहाशी तादात्म्य केलं, आणि म्हणून हा जीव काय करतो, 84 लक्ष योनीमध्ये अडकतो, आणि हा जीव सुखदुःख भोगतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, खरं जर पाहिलं तर जीव हा देह, तर देहसुद्धा कसा आहे, आणि क्षणभंगूर आहे, नाही का. आणि जागृती देह असतो का हो, आपलं देह जागृती देह असतो. परंतु जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला देह, तेव्हा आपल्याला कळतं का आपला देह, मी काळा आहे का गोरा आहे, लहान आहे का मोठा आहे, निरोगी आहे का निरोगी आहे, हे आपल्याला कळतं का. नाही. तेव्हा देहाचा लोप होतो, आणि तेव्हा जीवाचा लोप होतो, आणि मग देहाची अनुभूती नसते. जीवाचा लोप होतो म्हणून तो जीव सुखी नसतो, दुःखी नसतो, नाही का. म्हणून देह वेगळा, त्यानंतर जीव वेगळा, आणि त्याच्यानंतर चैतन्य वेगळं. या 3 गोष्टी आहेत. आता देह डोळ्यांनी दिसतो, परंतु जीव डोळ्यांनी दिसत नाही. देहापेक्षा जीव सूक्ष्म, आणि एका वेळेला जीवाची जाणीव होते. कशी जाणीव होते, ज्याला राग आला तो जीव असतो, सुखी होतो जीव असतो, दुःखी असतो जीव होतो. परंतु आत्मा मात्र कधीही कळत नाही, नाही का. आणि जीवाचं स्वरूप कसं असतं, तर जीवाचं स्वरूप कशावर अवलंबून असतं,
तर त्या उपाधीवर अवलंबून असतं. जसं आता समजून घ्या, जीव म्हणजे काय आहे? आरसा आहे, त्यानंतर आरशातलं प्रतिबिंब आहे, आणि ज्या वस्तूचं प्रतिबिंब आहे, आता उदाहरणार्थ पेटलेली मेणबत्ती आहे, पेटलेली मेणबत्ती, आणि त्या मेणबत्तीचं प्रतिबिंब आरशामध्ये पडलं. मग आता आरसा आहे, पेटलेली मेणबत्ती आहे, आणि पेटलेल्या मेणबत्तीचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये आहे. मग आता याचा विचार करायचा आहे, आरशामध्ये उपाधी आहे. आरसा ही काय आहे? उपाधी आहे, आणि ती म्हणजे जणू काय अंतःकरण आहे. आणि त्या आरशामधलं जी पेटलेली मेणबत्ती प्रतिबिंब, आरशामधलं मेणबत्तीचं, तो जीव आहे. आणि जी मेणबत्ती पेटत आहे तर ती बिंब आहे, आणि ती सत्य आहे. ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. पेटलेली मेणबत्ती म्हणजे बिंब आहे, म्हणजेच तोच आत्मा आहे. आणि आता विचार करा, मेणबत्ती खरी का मेणबत्तीचं प्रतिबिंब खरं? मेणबत्ती खरी का मेणबत्तीचं प्रतिबिंब खरं? आता ते प्रतिबिंब कशावर अवलंबून असतं? विचार करा. आरसा टाकून दिला, मेणबत्ती आहे, परंतु आरसा टाकून दिला, आता प्रतिबिंब नाही का? त्यानंतर आरसा आहे, परंतु मेणबत्ती नाही, आणि तेव्हाही प्रतिबिंब नाही. म्हणजे प्रतिबिंब कशावर अवलंबून असतं? तर उपाधी म्हणजे अंतःकरण. आणि कशावर अवलंबून असतं? तर बिंब म्हणजे तो आत्मा असेल, अंतःकरण असेल तर काय असतं? प्रतिबिंब असतो. तसा चैतन्य म्हणजे आत्मा असेल, अंतःकरण असेल, तेव्हा तो जीव असतो. आणि म्हणून कसं आहे, तर तो जो जीव जीव हा कधी असतो आणि कधी नसतो. त्याचा असण्यासाठी त्याला आरशाची आणि बिंबाची गरज असते, परंतु बिंबाला मात्र कशाची गरज नाही. त्याला आरशाची गरज नाही आणि प्रतिबिंबाची गरज नाही. म्हणून 3 स्वतंत्र वस्तू आहेत. एक आरसा आहे, एक प्रतिबिंब आहे, आणि एक त्या मेणबत्ती स्वयंभू आहे. आणि आता याच्यामध्ये आरसाही गेला, आरसाही जातो आणि प्रतिबिंबही जातं, पण मेणबत्ती पूर्वी होती, आताही आहे आणि पुढे असणार आहे. आणि त्या मेणबत्तीचं प्रतिबिंब पूर्वी नव्हतं, आरसा घेतला तेव्हा आलं, आरसा टाकून दिला किंवा बिंब गेलं तेव्हा प्रतिबिंब गेलं. आणि म्हणून कसं आहे, हा जीव हा कधी असतो आणि कधी नसतो. आणि आता विचार करा, अंतःकरणाची उपाधी असेल तरच जीवदशा असते. ज्याच्या अंतःकरणाची उपाधी असेल, आणि अंतःकरण सुखदुःख ही अंतःकरणाचे धर्म आहे. मेलेल्या माणसाला काय असतं? सुखही नसतं, दुःख नसतं. त्याचं कारण त्याचं अंतःकरण हे कुठं गेलेलं असतं? देशांतराला गेलेलं असतं. त्याच्या देहामध्ये अंतःकरण नाही. अंतःकरण नाही म्हणून जीवाचं प्रतिबिंब नाही. आणि म्हणून चैतन्य असतं, परंतु चैतन्य असतंच, परंतु नुसतं चैतन्य असं उपयोगाचं नाही. तर अंतःकरण नाही, अंतःकरण देशांतराला गेलं, आणि अंतःकरणावर तो जीवसुद्धा काय होतो? दुसऱ्या देहामध्ये म्हणजे देशांतराला जातो. याचा अर्थ काय? तर तो जीव कसा असतो? परावलंबी असतो. आणि म्हणून साधू संतांनी काय केलं? बाबासुद्धा सांगायचे, शास्त्रसुद्धा सांगते का 17 तत्वांचा सूक्ष्मदेह, त्याला म्हणतात लिंगदेह, त्याला म्हणतात सूक्ष्मदेह, त्याला म्हणतात अंतःकरण, आणि त्यालाच म्हणतात अविद्या. मग आता याची आपल्याला वाट लावायची. साधू संतांना काय असतं? तर साधू संत हे जीव नसतात, नाही का? ते परमात्मा. आम्ही जीव आहोत, देह हा जीव नाही. आपल्यामध्ये या अंतःकरणात जो वास्तव्य करतो, देहात वास्तव्य करतो, तो जीव असतो. आणि म्हणून साधू तर दगड हा जीव नाही का? आणि आम्ही जीव आहोत. आणि संत महात्मे जीव नसतात, संत महात्मे आत्मरूपाने असतात. आपण जीवरूपाने आहोत, आणि देह शरीर दगडासारखा निर्जीव आहे, नाही का? आणि म्हणून साधू संतांनी काय केलेलं असतं? आपलं अंतःकरणाची वाट लावलेली असते, आणि अंतःकरणच नसतं म्हणून तिथं उपाधी म्हणजे अंतःकरणच नसतं म्हणून तिथं प्रतिबिंब नाही, आणि म्हणून जीवदशा नाही.
आणि अंतःकरण नसतं म्हणजे काय, त्यांना ते अगोदर का होते, जीवरूपानं होते. साधू संत आधी जीवरूपानं होते. त्यांना देह सत्य वाटत होता. देह म्हणजेच मी, जीव म्हणजेच मी, असं त्यांचं देह आणि आता त्यांचा चिदाभास म्हणजे जीव आणि देह हे एकमेकांशी तादात्म्य झालेलं होतं, एका ते गुंतलेले होते. परंतु त्या जीवानं काय केलं, शास्त्र श्रवण केलं, आत्मज्ञान श्रीगुरूंना शरण गेला, आत्मज्ञान समजून घेतलं आणि मग त्याला कळलं का देह हा कल्पित आहे, देह हा सत्य नाही. आणि तर माझं खरं स्वरूप म्हणजे मी नाही, तर मी माझं खरं स्वरूप कशामुळं आहे, तर त्या आत्म्यामुळं आहे. आत्मा हा बिंबस्थानी आहे, आत्मा हा सत्य आहे. आणि मी जो आहे तर मी बिंब असेल तर प्रतिबिंब आहे, मेणबत्ती असेल तरच आरशा मेणबत्तीचे प्रतिबिंब आहे. तसं आत्मरूप चैतन्य असेल तरच जीवरूपानं मी आहे. आणि आत्मचैतन्य जर नसेल तर मी सुद्धा जीवरूपानं नाही. आणि म्हणून माझं खरं स्वरूप जीव नाही, तर माझं खरं स्वरूप आत्मा आहे. मी जीव मग त्याला कळतं. आणि म्हणून तो काय करतो का आत्मा स्वयंभू आहे, आनंदरूप आहे, शाश्वत आहे, अखंड आहे, जन्ममरणाच्या पलीकडं आहे. ती आणि त्यांना दशभुवनांना, सगळ्यांना, विश्वाला, अनंतकोटी ब्रह्मांडांना तो व्यापून आहे. सर्वांचा आधार तो आहे. आणि मीही तो आत्माच आहे. आणि मी सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे रूप जाणं. आणि म्हणून देहाचा साधू संत काय करतात, आत्मज्ञानाने देह कल्पित देहाचा नाश झाला, देहाचा संबंध तुटला. आणि त्याने आत्मज्ञानाच्या साह्यानं देह ही अंतःकरण ही उपाधी तिचा तर नाश केलेला असतो. अंतःकरणाचा नाश म्हणजे काय, इच्छा नाही, वासना नाही, अहंकार नाही, याची काम नाही, क्रोध नाही. कारण त्याला कळलेलं असतं या गोष्टी म्हणजे जीवाच्या आहेत, तर ह्या गोष्टी माझ्या नाहीत, नाही का. आणि मी सुखरूप आहे, मला यांची गरज नाही जगातल्या कशाची. आणि म्हणून तो काय करतो, काम, क्रोध, इच्छा, वासना म्हणजेच अंतःकरण, तर हेच आपल्या दुःखाला, बंधाला कारण आहे. आणि म्हणून तो त्याचा त्याग करतो. आणि माझं खरं स्वरूप काय आहे, तर आत्मा आहे. आणि म्हणून तो काय करतो, आपलं जीवदशा टाकून देतो. त्याला माहिती मी जीवदशेच्या बाजूने जर गेलो तर मला 84 लक्ष योनी फिराव्या लागतील, मला भयंकर दुःख भोगावं लागेल. मी आधीच आतापर्यंत वाटचाल करीत होतो, आता जी वाटचाल जीवरूपानं करीत आहे, तर ती कशी आहे, तर अज्ञानातून आहे, ती घातक आहे, ती चुकीची आहे. आतापर्यंत मला माहीत नव्हतं, परंतु आता मला कळलं खरा रस्ता कोणता आहे. आत्मज्ञानाचा रस्ता सत्य आहे आणि या जगाचा रस्ता असत्य आहे. आणि मी तर मुळातच आनंदरूप आहे. आणि म्हणून आता मी पूर्वीचं जे आसक्ती आहे ते टाकून द्यायला पाहिजे. आणि मी आता माझं स्वरूप आत्म्याशी मी एकरूप करायला पाहिजे. माझं विसर्जन मी आत्मस्वरूपात करायला पाहिजे. अशा प्रकारे त्याला बोध होतो. आणि मग तो काय करतो, अखंड आत्म्याचं चिंतन करतो, विवेक वैराग्य धारण करतो, सगळ्या जगाचापासून अलिप्त होतो. आणि म्हणूनच आता सर्वांनी विचार करायचा आहे, आपण एवढा परमार्थ करतो परंतु आपला जो विवेक आहे का, एवढा आपण परमार्थ करतो पण आपल्या जो वैराग्य आहे का, एवढा आपण परमार्थ करतो परंतु आपण शमदम षटकाने युक्त आहोत का. आपण अभ्यास करतो म्हणजे काय करतो, अभ्यास करतो म्हणजे काय करतो, नुसतं ह्या कारणाने ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं. ज्ञानेश्वरी वाचायची आणि वाचून टाकायची नाही. म्हणून मंथोनी नवनीता कैसे घे अनंता, नाही का. जसं त्या दह्याचं मंथन केलं का लोण्याचा गोळा निघतो आणि ताकही निघतं, सारही निघतं, आसरही निघतं. तसं आपण श्री गुरूंना शरण गेलो, आत्मज्ञानाचं म्हणजे याचं चिंतन आपण केलं, श्री गुरूंकडून चिंतन केलं, तर मग काय होतं, मग त्याचा आपण स्वतः विचार करायचा एकाग्रतेने. आणि मग तिथं काय होतं, तर मग लोणी निघतं, ते लोण्याचा गोळा वेगळा आणि ताक वेगळं. तसं चिंतन केलं की आत्मस्वरूप वेगळं आणि हे आसार जग वेगळं, असं तो काय करतो, विचार करतो. म्हणून आपला जो विवेक पाहिजे, आपला जो वैराग्य पाहिजे. आणि काय करायचं, जर समजा आपल्याकडं खिशामध्ये, आपल्या बॅगमध्ये 1,00,000-2 लाख रुपये असतील आणि आपण प्रवासाला निघालो, तर आपलं सतत लक्ष कुठं असतं, त्या बॅगमध्ये जी मालमत्ता आहे, संपत्ती आहे, तर तिच्यावर आपलं न कळत बारीक लक्ष असतं.
आपण सर्व बोलतो चालतो सगळं काही करतो, परंतु तर आपल्या बॅगमध्ये जो पैसा आहे, संपत्ती आहे, तर त्याला धक्का पोचू नये, चोरांनी त्याच्यावर डल्ला मारू नये, किंवा ती कोणी तर तिथं कोणाचा हात पोचू नये. आणि म्हणून त्याची सतत काळजी कुठं असते, त्या पैशावर असते. तो हिंडतो फिरतो बोलतो चालतो, परंतु त्याचं लक्ष कुठं असतं, त्या पैशावर असतं. तशा प्रकारे साधक जो असतो तो काय करतो, व्यवहारात वागतो, राहतो, बोलतो, चालतो, सगळं काय करतो, परंतु ती त्याच्या अंतःकरणामध्ये जी ज्ञानरूप संपत्ती आहे तर तिच्या रक्षणाकडं सगळं त्याचं लक्ष असतं. तसं आपण सुद्धा काय करायचं आहे, तर अशा प्रकारचं. आणि आपण आपला पेपर नका, आपला मार्गक्रमण आपण तपासून घ्यायचं आहे. आपण योग्य रस्त्याने चालत आहोत का नाही, प्रवास करताना सुद्धा आपण खात्री करतो आपला रस्ता बरोबर आहे का, आपला रस्ता चुकीचा आहे, याची आपण खात्री करतो आणि मग प्रवास करतो. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, तर हे सगळं जग दुःखरूप आहे याची खात्री करा. आणि म्हणून नामरूप जे आहे, नाम हा मोह माणसाला आवरतच नाही. मग आम्ही दारुड्याचं उदाहरण सांगितलं, त्या दारुड्याला कळलं, त्याला शेवटी कळलं का माझी वाट लावली, त्या दारुड्याला कळलं माझी वाट लावली. कुणी वाट लावली, त्या दारूनं वाट लावली, हे त्याला चांगलं कळलं. मग तो काय करतो, दारू सोडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला दारूचा मोह आवरत नाही. दारू सोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, परंतु त्याला दारूचा मोह आवरत नाही. तशी साधकाची स्थिती होते. साधकाला सुद्धा असं वाटतं, त्या दारूला जसं वाटतं ह्या दारूनं माझी वाट लावली, तसं आपल्याला कळलं पाहिजे की ह्या प्रपंचानं, ह्या जगानं, ह्या अहंकारानं, स्वार्थानं, मोहानं माझी वाट लावली. आणि म्हणून आपण सुद्धा मोह टाकायला पाहिजे. परंतु दारुड्याला जसा दारूचा सोडताना जसा त्रास होतो, मोह आवरत नाही, तसा आपल्यालासुद्धा हा प्रपंचातून बाहेर पडताना आपल्यालाही त्रास होतो, आपल्याला मोह आवरत नाही. परंतु कसल्याही परिस्थितीत आपण हा मोह टाकलाच पाहिजे, परंतु मोह टाकलाच पाहिजे. आता एक गोष्टीचा विचार करा, जो संत आहे, जो कधी दारूच्या आहारी गेला नाही, दारूचं व्यसन केलं नाही, त्याला दारू सोडण्याचं दुःखच नाही. का, त्यानं कधी दारूच्या मार्गाने तो गेलाच नाही, म्हणून त्याला दारू सोडण्याचा प्रश्न नाही. परंतु जो दारूच्या आहारी गेलेला आहे त्याला दारू सोडण्याचा त्रास आहे. तर साधू संतांना प्रपंचाचा सोडण्याचं कारणच नाही, कारण ते प्रपंचापासून अलिप्त झालेले आहेत. म्हणून प्रपंचापासून झटकन अलिप्त व्हायला त्यांना वेळ लागत नाही. आणि म्हणून पाहिजे तेव्हा आत्मसुखावरती आरूढ होतात आणि प्रचंड आत्मसुखाचा आस्वाद ते घेत असतात. आणि तुम्हा आम्हाला मात्र काय होतो, या जगाचा संसाराचा प्रचंड मोह आहे, संसार टाकावा तरी टाकवत नाही. आणि म्हणून धोबी का कुत्ता न घर का गाठका, म्हणून आपल्याला काय होतं, तर संसाराचाही आनंद मिळत नाही. आणि आत्मज्ञानाचा जे सुख आहे त्या सुखाचा आस्वाद घेता येत नाही. परंतु कसल्याही परिस्थितीत संसार कितीही चांगला वाटला, मोह कितीही चांगला वाटला, घरदार कितीही चांगलं वाटलं, तर कठोर अंतःकरणानं त्याचा त्याग करायलाच पाहिजे. आणि म्हणून जसं दारू हा त्याचा त्याग करायलाच पाहिजे. जो पुरुष स्त्रीच्या मोहामध्ये अडकलाय त्यानं स्त्रीचा त्याग करायलाच पाहिजे. किंवा जी स्त्री आपल्या प्रपंचात अडकलेली आहे, तिला जरी पटत नसलं, सहन होत नसलं, आवरत नसलं, जमत नसलं, तरी आटोकाट प्रयत्नानं तिनं काय करायला पाहिजे, ह्या प्रपंचाचा त्याग करायचा. आता प्रपंचाचा त्याग करायचा म्हणजे काय, प्रपंच सोडून कुठे जंगलात जायचं नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि म्हणून संसारी असावे, संसारी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आपल्याला कामधंदा करता करता सगळं व्यवहार करत असताना सुद्धा आपल्याला काय आहे, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करीता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. आणि म्हणून पहा, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोचे सुखी. खरं ज्याला आत्मसुखाला प्राप्त व्हायचं आहे त्यानं आता बरेच लोक काय करतात, म्हणजे आत्मसुखाची भेट व्हावी,
ह्या आयुष्याचं परम कल्याण व्हावं म्हणून परमार्थात येतात आणि शास्त्राचा अभ्यास करतात आणि मग कीर्तनकार होतात, प्रवचनकार होतात. तोच त्यांना मोह प्राप्त होतो. तिथं मी महाराज झालो, गुरु झालो, आता मी चांगलं कीर्तन करतो, त्याचा मोह त्यांना निर्माण होतो. 4 लोकांनी चांगलं म्हटलं का तिथं त्याची बुद्धी मग फाकते, त्याची बुद्धी बहिर्मुख होते आणि मग पुन्हा त्याला तो आला परमार्थात. कशाकरता? मोह टाकण्याकरता, मानपान टाकण्याकरता, मोठेपण टाकण्याकरता, अहंकार टाकण्याकरता परमार्थात आला. परमार्थात येऊन काय केलं तर महाराज झाला, गुरु झाला आणि आणखी दुप्पट गाळामध्ये अडकला आणि म्हणून